हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. ते संध्याकाळची वेळ होती. मी इशू आणि आम्ही मार्केटला निघणार होतो. मला थोडंसं मार्केटमधून साहित्य घ्यायचं होतं आणि मशीन पण दुरुस्तीला टाकली होती, ती पण घेऊन यायची होती. तर इथे मी जो साडीचा ड्रेस शिवणार आहे ना, त्याच्यासाठी मी ते अस्तर घेतलं आणि अस्तर घेतलं तर त्याच्यासमोरच ना छान छान अशी कानातल्याची म्हणजे जे दुकान होते असं कानातले घेऊन असं स्टॉलवर ठेवल्यासारखे होते. तर तिथे छान छान कानातले होते. तर तिथे एक दोन जोड कानातले पाहिले. अगोदर अस्तर घेताना ना मी एक कानातले पाहिले जे की मला आवडले होते, पण नंतर खाली उतरल्यावर मी ते शोधत होते पण मला ते भेटले नाही. आणि त्याच्यानंतर ना मी एक दोन कानातल्याचे जोड घेतले आणि लगेचच मग आम्ही तिथून निघालो. रात्रीचं खूप थंडी वाजते म्हणून लवकरच साहित्य घेऊन निघत होते. त्याच्यानंतर मला थोडीशी रांगोळी पण घ्यायची होती आणि ती घेतली आणि घरी आलो. रात्री आल्यावर मी काहीच शूट केलं नाही. मशीन घ्यायची होती, मशीन दुरुस्त केलेली, ती पण घरी घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग शूट करायला घेतलं. तर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर जेव्हा मग कॅटली हातात घेतली तर पाहिलं कॅटलीमधलं तेल संपलेलं आहे. जेव्हा पण असं काही स्वयंपाक वगैरे करायचं असतं आणि काही वस्तू किंवा साहित्य संपलं आणि ते आपल्याला काढून घ्यायचं असतं तर जाम वैतागाला होते. तुमच्यासोबत बी असं होतं का? चिडचिड होते का तुमची? काही वस्तू संपली आणि ती पिप्यातून काढायची किंवा डब्यातून काढायची आणि पुन्हा भरायची म्हटलं की खरंच आपली चिडचिड होऊन जाते. त्याच्यानंतर लगेचच वरण भाताचं कुकर लावून घेतलं. आमच्याकडे ना वरण मुगाच्या डाळीचंच करतात, तुरीच्या डाळीचं वरण करत नाहीत, कारण ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होतो म्हणून. आणि जे डाळ आणि तांदूळ जे धुतले होते ना त्याचं पाणी मी असं एका भांड्यामध्ये काढून ठेवते, 2-3 तास ठेवते किंवा एखादा दिवस राहू देते आणि नंतर ते पाणी मी झाडांना घालते. ते पाणी झाडांना घातल्यानंतर ना ते एक खताचं काम करते आणि झाडांना छान फुलं येतात आणि झाडासाठी तो पाणी खूप पौष्टिक पण असतं. तर दररोज ना जे आपण तांदूळ आणि डाळ धुतो ना ते पाणी वाया घालायचं नाही आणि ते झाडांना टाकायचं. त्याच्यानंतर ना इथे माझी मुलगी इशू ना तिला भूक लागली होती तर तिचं असं म्हणणं होतं की मम्मा मला पोहे बनवून दे. इशूला पोहे खूप आवडतात आणि आमच्या घरात ना नाश्त्यासाठी 2-3 वेळेस हप्त्यातून पोहे बनतात. तर मी इथे पीठ मळायला घेतलं आणि त्याच्यानंतर लगेचच पोहे बनवायला. पोह्यामध्ये ना यावेळेस फार कचरा आला होता, त्यामुळे पोहे मी छान नीट करून घेत होते. इथे पोहे तेवढे मी निसून घेत होते, कारण यावेळेस ना पोह्यामध्ये फार गर्दा आला होता आणि पोहे काय तेवढे व्यवस्थित नव्हते, त्यामुळे त्याला चांगलं निसून घेत होते आणि लगेचच मग पोहे बनवायची मी तयारी करणार होते. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? जेव्हा आपण स्वयंपाकाला काही घेतलं आणि ती वस्तू संपलेली असली आणि पिप्यातून किंवा मधातून ती वस्तू काढून त्याच्यात भरायची असली की आपली नुसती चिडचिड होते. त्याच्यानंतर पोहे भिजवून घेतले आणि पोहे फोडणी देण्यासाठी देणार होते. तर इथे ना माझा जो कुकर आहे ना त्याची शिटी जेव्हा वाजते तेव्हा जे डाळीचं जे पाणी वगैरे आहे ते असं पूर्ण किचन ओट्यावर उडतं, तेव्हा पण फार जाम वैतागायला होतं. मग कुकर काढलं आणि पहिले किचन ओटा पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा पोहे करण्यासाठी घेतलं. तर तिचं तोंड आलं होतं तर मी तिला थोडंसं खोबरं काढून दिलं आणि म्हटलं हे खोबरं चाव, म्हणजे तोंडात जे आलेलं तुझं तोंड आलेलं आहे ते कमी होईल. खोबरं जर चावून चावून खाल्लं ना तर आपलं तोंड जर आलं असेल ना तर ते कमी होते. त्याच्यानंतर मी इथे मिरच्या वगैरे कापून घेतल्या होत्या. तर ती म्हणत होती मम्मी मला पण पोहे कसे करतात शिकव, आणि तेच उभं टाकून ती पाहत होती आणि मला विचारत होती याच्यामध्ये हे किती टाकलं, ते किती टाकलं, मी मिळवू का, मला बनवू दे ना. तर मुलींचं असंच असते ना, आपल्या मागे पुढे फिरतात आणि मम्मी तू काय करायली, मला पण शिकव, मला पण सांग, असं असतं. आणि भूक पण तिला जाम लागली होती, त्यामुळे मी पटकन पोहे बनवून घेतले. इथे छान असे आपले पोहे तयार झाले आणि तिला पोह्यामध्ये शेंगदाणे आवडत नाही तर ती मला म्हणत होती मम्मा शेंगदाणे टाकू नको. पण कसं पोह्यामध्ये जर सर्व साहित्य असलं तरच ते खायला टेस्टी लागतात. तिला म्हटलं तू साईडला काढून ठेव. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मस्त इथे पोह्यांचा आम्ही नाश्ता करून घेतला. पोह्यांचा नाश्ता तिला करण्यासाठी दिला आणि मग माझं आणि आहोंचं दोघांचं पण ताट काढलं आणि आता आम्ही पोह्यांचा नाश्ता करून घेत आहोत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मला पालकाची भाजी करायची होती तव्यावर, तर लगेचच मी ते पालकाच्या भाजीसाठी जी तयारी आहे ती करून घेत होते आणि पोळ्या टाकल्या की लगेच तव्यावर मी पालकाची भाजी करून घेणार होते. तर पालकाची भाजी ही खाण्यासाठी
हेल्दी असते पण ती खावीशी वाटत नाही. पण तव्यावर जर आपण केली ना, जशी मेथीची भाजी करतो त्याप्रमाणे जर तव्यावर आपण पालकाची भाजी केली ना, तर खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि मस्त लागते. इथे माझं वरण पण शिजलं होतं आणि वरणाला पण मी चांगलं घळसून घेतलं आणि एकीकडे वरणाला फोडणी टाकणार होते आणि एकीकडे मी चपात्या करून घेणार होते आणि चपात्या झाल्यावर त्याच्यावरच मी पालकाची भाजी पण करून घेणार होते. आणि माझं सारखं किचनवटा साफ करणं, क्लीन करणं चालू होतं. कारण माझा किचनवटा इतका छोटा आहे खूप छोटा आहे. त्याच्यामध्ये 2-3 वस्तू जरी ठेवल्या तरी असं वाटते बापरे किती पसारा झाला. जुनं बांधकाम आहे झेडपी क्वार्टरमधलं आणि पहा तुम्हाला दिसत असतील जे मागच्या पण फरशा आहेत ना किचनवट्याच्या बॅक साईडला त्या पण थोड्याशा टिचल्यात आणि खूप वर्ष जुनं बांधकाम असल्यामुळे या क्वार्टरचं अशी हालत आहे की जे पण फरशा वगैरे बसवलेले आहेत जे पण ते थोडेसे टिचत आहेत, फुटत आहेत आणि जे किचनवट्याच्या खालची फरशी आहे ती पण नाही आहे मला आणि साईडला जे बेसिंग असतं ते पण बेसिंग नाही आहे, अगोदरच काढून नेलेलं होतं. तर आता हे क्वार्टर असल्यामुळे आपण करणार तरी काय ना, याला आपण दुरुस्तही करू शकत नाही. जर आपण किरायानं असलो असतो तर घरमालकाला म्हटलं असतं की तुम्ही दुरुस्त करून द्या. अर्ज देतोय पण आता पाहू जेव्हा त्यांच्याकडे बजेट येतं त्यानुसार तेच काम करून देतात, ते पण थोडंफार. त्याच्यानंतर मी पालकाची भाजी बनवली आणि आम्ही मस्त दुपारचं असं जेवण केलं, थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा मला मार्केटला यायचं होतं का तर माझा किराणा संपला होता आणि मला किराणा सामान भरून घ्यायचं होतं. तर इथे आले आणि इथे मस्त महिन्याला जेवढा पण लागतो तो किराणा भरून घेतला. मला महिन्याला किती खर्च लागतो याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर टाकला आहे, तो जर बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आणि मी मग सर्व किराणाचं साहित्य वगैरे घेऊन आले, ते काढलं आणि सर्व काढून ते व्यवस्थित ठेवून देत होते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.